नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आबांनी थोरली नाचसून या नात्याने आता कलाला दशाननाचा चेहरा बनवायला सांगितलेलं आहे. आणि त्याहीपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे कलाच्या हातात कला आहे, तर कला ते काम खूप छान पद्धतीने करू शकते असं आबांचं म्हणणं आहे. मग आबांनी आता कलाला पुढचा टास्क दिलेला असतो, तो म्हणजे दशाननाचा चेहरा बनवताना डोळ्यावरती पट्टी बांधायची आहे. कारण वाईट प्रवृत्तींचा नाश केला जातो, दशानन केलं जातं. म्हणजे काय केलं जातं तर वाईट प्रवृत्तींचा नाश होतो, आपल्या घरावर आलेलं संकट नाहीसं होतं आणि त्यासाठी आपण हे दशानन जाळणार आहे असं आबांचं म्हणणं आहे. तेव्हा मात्र इकडे आता सगळी तयारी चांदेकरांच्या घरी झालेली आहे आणि सगळ्या पद्धतीने खूप छान अशी सगळी तयारी झालेली आहे. सगळ्यांना सगळ्या इन्स्ट्रक्शन आबांनी दिलेले आहेत, काय करायचं आहे, कशा पद्धतीने गोष्टी करायच्या आहेत हे सुद्धा सगळं सांगितलेलं आहे आणि त्या पद्धतीने सुरुवातही केलेली आहे. मग अद्वैत जो आहे तो आता पुढे होतो आणि ह्या सगळ्या गोष्टी करायला सुरुवात करतो. अद्वैतने छान अशी तयारी केलेली असते आणि दशाननाचं दहन करण्यासाठी अद्वैत आता सज्ज झालेला असतो. पण दशाननाचे चेहरे जे बनवलेले असतात ते चेहरे रोहिणीने आणलेल्या प्रॉपर्टी पेपरवरती बनवलेले असतात आणि ही गोष्ट जेव्हा आता कळते तेव्हा मात्र रोहिणीच्या पायाखालची जमीन सरकते. बाकी कोणाच्या लक्षात येत नाहीये, कारण ते जे होतं तो कचरा होता, रद्दी होती म्हणूनच तर सुवर्णाने ती आणून दिलेली होती. आबांनी तिला सांगितलेलं होतं दशाननासाठी रद्दी लागणार आहे, तू घेऊन ये, आणि सुवर्णाने ती रद्दी आणलेली होती. आणि आता बरोबर ती रद्दी आल्यानंतर त्या रद्दीतले पेपर घेऊनच कलाने बनवलेलं. कलाच्या तरी कुठं डोक्यात होतं की याचा अर्थ निघणार आहे किंवा याच्या मागं काय आहे ते. आणि जेव्हा कला त्या दशाननाच्या चेहऱ्याकडे पाहत असते तेव्हा रोहिणी कलाकडे पाहत असते आणि म्हणत असते की तुला तर सोडणार नाही मी, कारण तू मी आणलेले जे प्रॉपर्टी पेपर होते ते वापरून तू दशानन केलेलं आहेस आणि हे आता मी कधीही शांतपणे सहन करणार नाही असं रोहिणीचं म्हणणं आहे. आणि मग अद्वैत म्हणतो की दशानना, मला खात्री आहे की या तुझं दहन केलेलं आहे त्याच्याबरोबर चांदेकरांवरती आलेलं जे संकट आहे ते सुद्धा तू घेऊन गेलेलं आहेस आणि ही गोष्ट खरंच झालेली आहे. चांदेकरांवरती जे संकट येणार होतं, चांदेकरांना रस्त्यावर आणण्याची रोहिणीने जी तयारी केलेली होती ते सगळं संकट दशानन घेऊन गेलेलं आहे. तर हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण दसऱ्याच्या दिवशी चांदेकरांच्या घरी असलेली लगबग, गोंधळ, त्याचबरोबर अद्वैत आणि कला हे दोघंजण कशा पद्धतीने घरात मदत करतात हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर सगळेजण बसलेले असतात, उद्याची तयारी चाललेली असते. सोहम लिस्ट तयार करत असतो. अद्वैत म्हणत असतो की सोहम, मी फुलवाल्यांना फोन केलेला आहे, उद्या सकाळी जाऊन तुला त्यांच्याकडून फुलं कलेक्ट करायची आहेत आणि ती घेऊन यायची आहेत. तेव्हा सोहम म्हणतो की हो चालेल. आणि मग सगळी तयारी चाललेली असते. सोहम म्हणतो की सावकाश सावकाश, मला ना एकेकाने सांगा, मी सगळी लिस्ट बनवतोय आणि त्याप्रमाणे सगळं साहित्य घेऊन येतो असं सोहम सगळ्यांना सांगत असतो. आणि मग सोहम आता हे सगळं करण्यासाठी तयार असतो. सोहमला सुद्धा खूप छान वाटत असतं आणि या सगळ्या गोष्टी तो मनापासून करत असतो. सरोज त्याचबरोबर सगळेजण तिथे बसलेले असतात. आबा सुद्धा तिथं असतात. आबा म्हणत असतात की कितीतरी दिवसांनंतर आज माझं घर मला आनंदात दिसत आहे, आज कितीतरी दिवसानंतर हा दिवस मला पाहायला मिळत आहे, नाहीतर घरावर आलेलं संकट दूर होईल की नाही हेच मला कळत नव्हतं असं आबांचं म्हणणं असतं. तेव्हा अद्वैत त्याचबरोबर कला दोघंही तिथं आहेत. आणि मग आबांना सगळेजण विचारतात काय झालं, तेव्हा कलाही विचारते. तेव्हा आबा म्हणतात की अगं तू हसत खेळत तिथं बसली ना म्हणून मला बरं वाटलं जरा, बाकी काही नाहीये असं आबा तिला सांगू लागतात. तेव्हा कला म्हणत असते की हो ना. आणि मग आबा म्हणत असतात की अगं काही दिवसांपूर्वी वाटलंच नव्हतं की आपल्या घरामध्ये हा दिवस पाहायला मिळेल. एवढी वाईट अवस्था आपल्या घरामध्ये होती, सगळ्यांचे विचार, सगळ्यांना होणारा त्रास, या सगळ्यामुळं खरं तर अगदी टेन्शन यायचं, भीती वाटायची असं आबांचं बोलणं झालेलं असतं. तेव्हा मात्र आता सगळेजण बसलेले असतात. रोहिणी, सरोज सगळेजण आहेत. रोहिणी तेवढी तिथं बाजूला बसलेली असते. रोहिणी म्हणत असते की मज्जा तर उद्या येणार आहे, खरी मज्जा मी करणार आहे तुमची, आणि दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला नाही रस्त्यावर आणलं तर मग बघा, असा सगळा रोहिणीचा प्लॅन असतो. परंतु हा रोहिणीचा प्लॅन असला तरीही प्रत्येकजण चांगल्या मनाने ज्या गोष्टी करतं त्या प्रत्येकाला त्याच्यामध्ये यश हे मिळणारच असतं. कुणी कितीही काहीही केलं तरीही ज्या गोष्टी चांगल्या भावनेने झालेल्या असतात त्याच्यामध्ये का संकट येईल. रोहिणीने कितीही वाईट करण्याचा प्रयत्न केला तरीही रोहिणी ज्या पद्धतीने वाईट विचार करत आहे, रोहिणी चांदेकरांचं वाईट करण्याचा प्रयत्न करत आहे, पण तेवढ्याच ताकदीने कला आणि अद्वैत मात्र चांदेकरांच्या चांगल्याचा विचार करत आहेत.
म्हणूनच तर हे सगळं एवढ्या छान पद्धतीने घडत आहे. तर इकडे कला दुसऱ्या दिवशी सकाळी अद्वैत दोघंही बसलेले आहेत आणि दोघंही फुलांचे तोरण बनवत आहेत. अद्वैत म्हणतो, हे बघ माझं झालं तयार. कला म्हणते की तो रेडीमेड हार आहे चांदेकर, कारण जे फुलं आणलेले असतात त्याच्यामध्ये काही हारही आणलेले असतात आणि त्यातलाच हार काढून तो दाखवत असतो आणि म्हणत असतो माझं झालं. तेव्हा कला म्हणत असते की नाही झालेलं चांदेकर, कारण बघ ना तो रेडीमेड हार आहे आणि आपल्याला तोरण बनवायचे आहेत, असं म्हणत कला त्याला बोलत असते. इकडे सोहमची धावपळ चाललेली असते. त्याला रजनी काहीतरी सांगत असते. तेव्हा तो म्हणतो, आलो आलो, थांब थांब थांब, जरा एक कॉल आलेला आहे, असं म्हणत आता तो तिथून धावत जातो. तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा रजनी म्हणत असते, अरे सोहम, खरं तर अनामिका गेलेली आहे पण सोहम सध्या नॉर्मल झालेला आहे, त्यामुळं रजनीला सुद्धा बरं वाटत आहे. तर इकडे आबा म्हणत असतात, अरे झाली का तयारी, कळतंय का तुम्हाला काय चाललंय, चला चला लवकर लवकर घाई करायचे, आपल्याला पूजा करायची आहे. त्याचबरोबर रजनीलाही सांगितलं जात असतं, प्रत्येकाला आबा कामं वाटून देत असतात, घरामध्ये काय काय करायचं आहे, कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत, हे सगळं आबांचं ठरलेलं असतं आणि त्या पद्धतीने आबा इन्स्ट्रक्शन देत असतात. त्याचबरोबर सरोजसुद्धा स्वतः लक्ष देत असते. आणि मग रोहिणी कुठं आहे, तेवढ्यात रोहिणी तिकडून येताना दिसते. आबा म्हणतात, ते बघा आली. आबांना सरोज म्हणते, ते बघा आली रोहिणी. मग रोहिणी आलेली आहे. रोहिणीला म्हणतात की चल चल आवरून घे, लवकर पूजेसाठी यायचं आहे आणि शस्त्रांची पूजा करायची आहे, सरस्वती देवतेची पूजा करायची आहे. तेव्हा ती म्हणते की शस्त्रांची पूजा काय करताय, शस्त्र तर माझ्या हातात आहे, खरं शस्त्र माझ्या हातात आहे, त्याची पूजा केली पाहिजे, म्हणजेच हे प्रॉपर्टी पेपर, असं तिचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र सगळेजण तिथं असतात. तिच्या डोक्यात चालू असतं ते वेगळंच चालू असतं, कारण तिला तिचं माहिती आहे ना, तिनं काय गोंधळ घालून ठेवणार आहे ते. म्हणून सगळेजण आनंदात आहेत, दसऱ्याचा सण आहे, आनंदात तो सेलिब्रेट करायचा, हे चाललेलं असतं. मग ती म्हणते की हो आले, मी फ्रेश होऊन आल्या. तेव्हा सरोज मात्र तिला लगेच टोकते की काय काय ह्या पिशवीत काय आणलेस. तेव्हा ती म्हणते, अगं तुला माहिती आहे ना, मी स्पाला गेले होते आणि तिथं ते हायजेनिक नसतंय ना, म्हणून मी माझा बाथरोब स्वतः घेऊन गेलेले होते, असं तिने थाप मारलेली असते. तेव्हा सगळेजण म्हणतात की ठीक आहे, पण रोहिणीच्या हातात नक्कीच काहीतरी आहे. ही गोष्ट मात्र सरोजला चांगलीच लक्षात आलेली होती, म्हणून तर सरोजने तो प्रश्न तिला विचारलेला असतो आणि तिला तिथे पकडलेलं सुद्धा असतं. तेव्हा मात्र आबा म्हणतात की चालेल चला रोहिणी, लवकर तयार होऊन ये बरं तू, आणि काहीही झालं तरीही आता लवकरात लवकर ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, पूजेला वेळ होत आहे. आणि इकडे आबांनी कला आणि अद्वैतला सुद्धा सांगितलं जातं की चला चला लवकर चला, असं म्हणत आबा त्यांनाही बोलत आहेत. या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि तेव्हा मात्र इकडे रोहिणीला लगेचच सांगितलं जातं की पटकन जा आणि आवरून ये. रोहिणी मात्र म्हणत असते की हो हो मी लगेच जाते आणि आवरून येते, असं रोहिणीने सुद्धा सांगितलेलं आहे. तेव्हा मात्र आता सरोज ज्या पद्धतीने रोहिणीला बोललेली असते तेव्हा रोहिणी मात्र पाहतच राहते, कारण तिला कळतच नाहीये की आता उत्तर काय द्यायचं आहे. काहीही झालं तरीही तिने पूर्णपणे तोंडावर अडकलेली असते, पण तरीही धावत जाते आणि म्हणते आलेच हा आवरून मी. आणि मग तिने रूममध्ये जाते, रूमचा दरवाजा उघडू लागते, पण रूमचा दरवाजा काही उघडला जात नसतो. तिचं डोअर जे आहे रूमचं ते ना थोडंसं असं घट्ट झालेलं असतं, एन्व्हायरमेंटमुळे ते प्रॉब्लेम झालेला असतो. पण रोहिणीची मात्र चिडचिड होती. रोहिणीला तेवढ्यातच फोन आलेला असतो, तो म्हणजे राहुलचा. राहुल फोनवरती बोलत असतो. राहुल रोहिणीला म्हणत असतो की मम्मा तुला माहिती आहे ना काय करायचं आहे ते, मग तू असं का करते सांग बरं, तू मला का सांगत नाही आहेस, मला पैसे हवेत, तुला माहिती आहे ना मी नाही राहू शकत असल्या गरिबीमध्ये, मला पैसे हवेत, मी सांगितले ना तुला, असं म्हणत तो बोलत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे रोहिणी म्हणत असते, अरे आत्ताच मी प्रॉपर्टी पेपर घेऊन आली, तुला माहिती आहे का, अजिबात काळजी करू नको, सगळं आपलं होणार आहे, आता ही सगळी प्रॉपर्टी आपली होणार आहे, मग कशाला टेन्शन घेतो एवढ्याशा पैशांसाठी. तेव्हा तो म्हणत असतो की अगं तुझी प्रॉपर्टी कधी व्हायची तेव्हा होऊ दे, मला 5 लाख रुपये आत्ता हवे आहेत, कारण जर मला तू 5 लाख रुपये दिले नाही तर मी खर्चणार काय आहे, मला आता खर्चायला पैसे नाही आहेत. तेव्हा रोहिणी म्हणते काय रे तू थांब जरा ठेव, असं म्हणत रोहिणी त्याच्याशी बोलत असते. आणि तेव्हा मात्र इकडे राहुल म्हणत असतो की पण का, मला ना पाहिजेत ना पैसे. ती म्हणते की थांब रे जरा तू, मी सांगते ना तुला, असं म्हणत बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र रोहिणी आता येते आणि स्टोअर रूममध्ये तिथे त्या कपाटामध्ये ते पेपर ठेवते. सगळेजण खाली रोहिणीची वाट बघत असतात, अजून रोहिणी का आलेली नाही हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो. रोहिणीने लवकर आलं पाहिजे असं सगळ्यांचं म्हणणं आहे. सगळेजण वाट बघत आहेत. तेव्हा सरोजने तिथे सरस्वती काढलेली असते. तेव्हा कला म्हणते की कोणी काढले. तेव्हा आबा म्हणतात की सरस्वती ही सरोजने काढली असणार आहे.
मग तिथे रजनी असते, ती सांगायला सुरुवात करते की अगदी आमचं लग्न झालं होतं ना, त्या वर्षी सुद्धा सरोज वहिनींनी अशीच सरस्वती काढलेली होती आणि खूप छान अशी काढलेली होती आणि अजूनही तशीच तेवढीच छान काढलेली आहे असं सुद्धा आवर्जून ती सांगत असते. म्हणजे सरोजने त्यावेळेस जशी काढलेली सरस्वती होती अगदी त्याच पद्धतीने सरस्वती आत्ताही काढलेली आहे, त्याच्यामध्ये अजिबात बदल झालेला नाही असं तिने आवर्जून सांगितलेलं आहे. त्याचबरोबर कला म्हणत असते की हो, खूप सुरेख अशी काढलेली आहे असं म्हणत कला कौतुकही करत असते. त्यासोबतच आबा बोलत असतात. आबा म्हणत असतात की चला आता पूजा करायला घ्यायची आहे आणि एवढा महत्त्वाचा दिवस आहे आणि काय चाललंय तुमचं सगळ्यांचं, असं म्हणत आबा बोलत आहेत, सगळ्यांना सांगत आहेत की चला लवकर लवकर असं म्हणत आबांनी सगळ्यांना जमवलेलं आहे. कला अद्वैत दोघंही पुढे व्हा आणि पूजा करा, कारण हा पूजेचा मान कला अद्वैतला दिलेला आहे. दोघंही पुढे गेलेले आहेत आणि पूजेसाठी बसलेले असतात. कला आणि अद्वैत दोघंही पूजेसाठी सज्ज आहेत. कला अद्वैतकडे पाहत असते, अद्वैत कलाकडे पाहत असतो. आज दसऱ्याची पूजा असते आणि सगळेजण खूप खुश असतात आणि सरस्वती महा म्हणत खूप छान अशी सरस्वती सरोजने सुद्धा काढलेली असते आणि सगळं हे छान असं चालू झालेलं असतं. तेव्हा मात्र कला ह्या सगळ्या गोष्टी पाहत असते. तर तिथे रजनी असते. रजनी म्हणत असते की कला, खरंच आज ना ही पूजा करण्याचा मान तुला मिळालेला आहे आणि खरंच तू या घरची लक्ष्मी आहे. लक्ष्मी, सरस्वती या सगळ्या देवतेंचं प्रतीक आहेस आणि आज या घरची पूजा तू करत आहे. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आबासुद्धा सांगत असतात की आज जी पूजा असते ती खरं तर विद्येची देवता, त्याचबरोबर धनदेवता या सगळ्यांची मिळून पूजा केली जाते आणि मग बुद्धी, विद्या, चातुर्य हे सगळं तिथं बोललं जातं, त्याची आपण पूजा करत असतो. मग कला आणि अद्वैत दोघंही पूजा करत असतात. अद्वैत सुद्धा खुश असतो, त्यालाही छान वाटत असतं. खरं तर आता अद्वैतला कलासोबतचा त्याचा जो संसार आहे तो हवा हवासा वाटायला लागलेला आहे, म्हणून तर तो तेवढा तिथे खुश असतो आणि त्या सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट करत असतो. दोघंही आता पूजा करतात, आरती होते आणि आता पुढचा टास्क आबांनी सुरूच ठेवलेला असतो. आज आबांनी ठरवलेलं असतं सगळ्यांना भरपूर कामं आहेत आणि सगळ्यांनी ती कामं पटापट अगदी लगबगीनं करायची आहेत असं सुद्धा आबांचं ठरलेलं असतं आणि त्या पद्धतीने आबा इन्स्ट्रक्शनसुद्धा देत असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. तेव्हा मात्र इकडे आता कलाच्या माहेरी काजलने तीन वातींचा दिवा बनवलेला असतो आणि ती म्हणत असते की बघा मला पण जमलं आज. म्हणजेच विद्या, बुद्धी आणि धन या 3 देवतांचा एकत्र दिवा बनवायची अशी त्यांच्याकडे पद्धत असते. पहिलं म्हणजे कलाची आजी बनवायची, त्यानंतर कलाची आई बनवायला लागली, मग कलासुद्धा बनवत होती आणि आज काजलने सुद्धा तशा 3 फुलवातींचा दिवा एकत्र बनवलेला आहे. ते पाहून खरं तर बाबांना खूप आनंद झालेला असतो, त्यांना खूप छान वाटलेलं असतं आणि ते म्हणत असतात की बघितलंस का संगीत, आपल्या काजूला सुद्धा जमलाय बरं का 3 वातींचा दिवा बनवायला, असं ते आवर्जून सांगत असतात. तेव्हा मात्र ते म्हणत असतात की चल आता पुढची पूजा करायला घ्यायची आहे आणि सगळ्या गोष्टी ह्या व्यवस्थितच झाल्या पाहिजेत असं म्हणत संगीताला बोलवत असतात. पण संगीताच्या डोक्यात मात्र वेगळ्याच गोष्टी सुरू झालेल्या असतात. संगीताच्या डोक्यात सुरू असतं की काय करायचं, नक्की गोष्टी कशा पद्धतीने करायच्या आहेत हेच संगीताला कळत नसतं, कारण काजलने जो काही गोंधळ घालून ठेवलेला आहे, जे काय झालेलं आहे ते सगळं कसं मॅनेज करायचं हा प्रश्न तिच्या डोक्यात असतो. बिचारी काजल सगळ्या गोष्टी शांतपणे हँडल करत असते, सगळं अगदी शांतपणे समजून घेऊन करत असते, तरीही ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने चाललेल्या असतात. तर संगीताला बोलवलं जातं. संगीता मग आता पूजा करण्यासाठी येते, पण संगीता शांतच असते. संगीता म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी अशा घडलेल्या होत्या की त्यामुळं इकडे संगीताच्या डोक्यातून विचार काही केल्या जात नसतात. आणि मग संगीता जेव्हा समोर येण्याचा प्रयत्न करत असते तरीही तिला मात्र वाईट वाटत असतं की मी काय करू, म्हणजे माझ्या काजलच्या बाबतीत जे घडतंय ते मी कसं ॲक्सेप्ट करणार आहे हा प्रश्न मात्र तिला पडलेला असतो. परंतु काजलने आता पूजा मांडलेली आहे, पूजा करायला घेतलेली आहे आणि या पूजेची तयारीसुद्धा छान अशी तिनं केलेली असते आणि काजल त्या पूजेची तयारी करत असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत आहे तेव्हा मात्र इथे सगळेजण तिथं आहेत आणि मग आता रोहिणी तिथं बसलेली असते. सगळेजण म्हणत असतात की चला आज दशानन बनवायचं आहे ना, असं आबांना विचारलं जातं. रजनी विचारते. तेव्हा रजनीला सगळेजण म्हणतात की हो, आज दशाननाची पूजा करायची आहे.
मग आज बनवायचं आहे ना, तेव्हा आबा पण म्हणतात की हो. मग आबा सांगत असतात की दशानन म्हणजे काय करायचं आहे, या सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात. सुवर्णाला सांगितलं जातं की सुवर्णा, जाऊन जी सगळी रद्दी वगैरे आहे ना, ते सगळं गोळा करून आण बरं. आज आपल्याला दशानन बनवायचं आहे, त्यासाठी कला बनवणार आहे आणि मुलांनी ह्यांनी सगळ्यांनी सुद्धा हे सगळं अशा पद्धतीने करायचं आहे, असं आबा सांगत असतात. आणि मग रोहिणी तिथून उठून चाललेली असते. रोहिणीला सगळे म्हणत असतात की कुठं चाललेस, काय झालं? रोहिणी म्हणते ते माझा दरवाजा आहे ना रूमचा, मगाशी मी सांगितलेलं ना जाम होतोय. सुवर्णा म्हणते हो रोहिणी मॅडम, मगाशीच मी ना तेल सोडले त्याच्यामध्ये, नाही काही प्रॉब्लेम झालाय नीट. आबा म्हणतात रोहिणी बस बरं इथं, चल बरं सगळ्यांनी मदत करायची आहे, तुला सांगितलंय ना मी. असं म्हणत आबांनी आता रोहिणीला पुन्हा बसवलेलं असतं. रोहिणीला काही कोणी जाऊ देत नसतं. कलाला सांगितलं जातं की तुला हे अशा पद्धतीने बनवायचं आहे, असं हे सगळं बोलणं सुरू असतं. आणि खऱ्या अर्थाने आज तो दिवस आलेला असतो आणि रोहिणीने प्लॅन केलेला असतो, पण रोहिणीचा प्लॅन काही वर्कच होत नाही. रोहिणीने काही करण्याचा प्रयत्न केला की त्याच्यामध्ये अडकाठी येतच असते. तेव्हा अद्वैत सगळेजण तिथं पाहत आहेत, आबा सांगत आहेत. आणि दशानन म्हणजेच 10 वाईट प्रवृत्तींचा नाश होणं, हे आपल्याला बनवायचं आहे आणि दशानन आपण बनवायचा आणि आज त्याचं दहनही करायचं, असं सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र कलाला ते सांगितलं जातं की कला, तू या घरची मोठी सून आहेस, तर तुला तो मान आहे. दशाननाचा चेहरा तू बनव. आता सगळेजण तिथं असतात आणि अचानक रजनी उठते आणि किचनमध्ये जाते. अद्वैतच्या मात्र ही गोष्ट लक्षात येते. मग अद्वैत लगेच रोहिणीच्या पाठीमागे जातो आणि विचारतो की रजनीच्या पाठीमागे जातो आणि विचारतो की काय झालं रजनी काकी, काय झालं? तेव्हा रजनी म्हणू लागते की काही नाही रे. तेव्हा अद्वैत म्हणतो की सांगशील का आता काय झालंय? मला माहिती आहे असं काहीतरी झालेलं आहे की तू माझ्यापासून लपवते. तेव्हा मात्र रजनी म्हणत असते की काय करणार सांग ना. म्हणजे बघितलंस ना, काल पण ते उशिरा आले. मग मी त्यांना म्हटलं की आता उद्या दसरा आहे, उद्या सुट्टी घ्या, तर ते नाही बोलले. म्हणजे मला सांग ना, म्हणजे असं वाटतं मला की माझ्या नवऱ्याने पण घरी असलं पाहिजे, सणाच्या दिवशी माझ्यासोबत असलं पाहिजे. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की अगं रजनी काकी, काय झालं माहिती आहे का, आपली बँगलोरची जी फ्रँचाईज आहे ना, तिथे ना खूप वर्कलोड असतो आणि ते सगळं काम ना काकाला करायला लागतंय. काळजी करू नको, थोडंसं हे झालं ना की मी सांगेल त्याला या सगळ्यातून सुट्टी घ्यायला, मग तुम्ही दोघं जण मस्त महाबळेश्वरला फिरायला जा, असं हे बोलणं चाललेलं असतं. आता सुवर्णाला सांगितलेलं आहे की रद्दी आणायची आहे. त्या पद्धतीने सुवर्ण आता रद्दी आणण्यासाठी जाते ती गेस्ट रूममध्ये आणि जी रद्दी आणून ठेवलेली आहे ती म्हणजेच या रोहिणीने ती रद्दी मात्र पहिलं घेऊन ती येते. इकडे राहुल मात्र चिडलेला असतो. राहुल म्हणत असतो की नाही, काहीही झालं तरीही मला पैसे हवेत आणि मम्मा मला पैसे का देत नाहीये. आता रोहिणी ते पेपर शोधायला पुन्हा गेस्ट रूममध्ये आलेली असते. ती पेपर शोधत असते पण तिला काही पेपर सापडत नसतात. इकडे राहुलचा फोनवर फोन येत असतो. ती म्हणत असते की मी पेपर तर इथंच ठेवले होते, मग ते कुठे गेले आता, मला ते पेपर हवे आहेत, असं तिचं म्हणणं चालू आहे. पण तिला काही केल्या ते पेपर काही सापडत नसतात. तेव्हा मात्र ती म्हणत असते की नाही, काहीतरी वेगळं झालेलं आहे. इथून पेपर कुठं गायब झाले आणि कुठे गेले असतील हे पेपर, हा प्रश्न पडलेला असतो. तोपर्यंत सगळेजण आता बाहेर जमलेले असतात. सगळेजण म्हणत असतात की चला लवकर लवकर, कारण आता दशाननाची तयारी करायची आहे, 5 वाजायला आलेले आहेत. रोहिणी तू कुठं गेलेस ग, असं म्हणत आबा तिला बोलवत असतात. परंतु रोहिणी मात्र यायला तयार नसते. सगळेजण तिथं बसलेले असतात. तेव्हा आबा सोहम आणि अद्वैतला सांगू लागतात की तुम्ही दोघांनी सांगाडा बनवायला घ्या रे. मग सांगाडा बनवून झाला की मग बाकीच्या गोष्टी करायच्यात, असं आबांनी त्यांना दोघांनाही सांगितलेलं असतं. आणि मग आबांनी सांगितलेल्या इन्स्ट्रक्शनप्रमाणे ते दोघंही आता म्हणतात की हो चालेल. आणि मग सांगाडा बनवायचा आहे, कशा पद्धतीने सांगाडा बनवायचा आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा आबा कलाकडे येतात आणि कलाला म्हणू लागतात की हे दशाननाचा चेहरा बनवायला घे. सरोजला आणि रजनीला सांगतात की तुम्ही दोघींनी दशाननाचे कपडे बनवायला घे. आणि तेवढ्यातच रोहिणी तिथे येते. रोहिणीला आता रजनी सांगू लागते की तुम्ही आलात ना, अहो आपल्याला पूजेची तयारी करायची, तर ती सगळी तयारी तुम्ही करा, ते नारळ वगैरे जे काही लागतं ना ते सगळं तुम्ही करा. तेव्हा आबा म्हणतात की करेल ना ती, काय प्रॉब्लेम आहे तिला, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, करेल ती, तू राहा बिंदास्त, असं आबांनी स्पष्टपणे सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र आता रोहिणीला खरं तर धक्का बसलेला असतो. रोहिणीला ते पेपर शोधायचे आहेत. रोहिणी शोधाशोध करत असते. आबा म्हणतात तिकडं कुठं चालली आहेस, तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का, की घे आधी ते बनवायला, बरं ते राहू दे, त्या पेंड्या आहेत ना तिथल्या आणून दे त्या अद्वैत आणि सोहमला, असं सांगितलं जात असतं. रोहिणीला मात्र राग येत असतो. तिला जे हवं आहे ते तिला काही मिळत नसतं
आणि इकडे तिचा एक वेगळाच गोंधळ सुरू झालेला असतो. आबा इकडे कलाला म्हणत असतात की कला चल बरं पटकन तू. अद्वैत आणि सोहमला सुद्धा आबांनी स्पष्टपणे इन्स्ट्रक्शन दिलेले असतात. त्या पद्धतीने सगळ्यांची कामं झाली पाहिजेत असं आबांचं म्हणणं असतं आणि त्याच पद्धतीने गोष्टी घडत असतात. तेव्हा मात्र इकडे आबा सांगत आहेत त्या पद्धतीने आता सगळी तयारी सुरू झालेली आहे आणि त्याच वेळी इकडे सगळे एकत्र जमलेले आहेत आणि रोहिणीला काही केल्या ते पेपर काही शोधता येत नसतात. रोहिणी मात्र पेपरचा शोध घेतच असते पण तिला काही ते पेपर काही केल्या सापडत नसतात आणि ती म्हणत असते की काय झालं असेल, कुठं गेले असतील ते पेपर, असं म्हणत ती बिचारी पेपर शोधतच असते. कला इकडे आता दशाननाचा चेहरा बनवायला बसलेली आहे आणि आबा तिथं आलेले असतात आणि आबा तिला म्हणतात की कला तुला दशाननाचा चेहरा बनवायचा आहे पण आता तुझ्या चेहऱ्यावरती एक इथे पट्टी बांधलेली असणार आहे आणि त्यानंतर तो चेहरा बनवायचा आहे. आता कलाच्या चेहऱ्यावरती पट्टी बांधलेली आहे आणि आबांनी तिला सांगितलंय म्हणजे आता कला जेव्हा चेहरा बनवायला जात आहे तेव्हा तिथे प्रॉपर्टी पेपर सुद्धा आहेत पण कलाला माहितीच नाही आहे की तिथे प्रॉपर्टी पेपर आहेत आणि नेमकं आबांनी डोळ्यावरती पट्टी बांधल्यामुळं कलाला माहीत नाही आहे तिनं कुठले कागद वापरलेले आहेत आणि या सगळ्याचा परिणाम असा होणार आहे की कलाने अक्षरशः ते प्रॉपर्टी पेपर जे रोहिणीने आणलेले असतात त्या प्रॉपर्टी पेपरवरती दशाननाचे चेहरे बनवून टाकलेले आहेत आणि तेच चेहरे आता तिथे दशाननाला लावले जातात आणि त्या दशाननाचं दहन होतं. म्हणजेच रोहिणीच्या स्वप्नांचं दहन झालेलं आहे. रोहिणीची जी स्वप्न आहेत त्याची राख रांगोळी झालेली आहे आणि जेव्हा सगळेजण आता तिथं बसलेले आहेत पूजा करत आहेत दशाननाचं दहन झालेलं आहे तेव्हा अद्वैत म्हणतो की चांदेकरांवरती आलेलं संकट माझ्या मते तर दशाननामुळे निघून गेलेलं आहे. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र रोहिणी म्हणत असते की कला तुला सोडणार नाही, हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे, या सगळ्याला तू जबाबदार आहे. आता प्रेक्षकांना मला प्रश्न पडलाय की या सगळ्याला कला कशी जबाबदार असेल. जर हिने प्रॉपर्टी पेपर नीट ठेवले असते तर कलाला कळलंच नसतं तिथं प्रॉपर्टी पेपर आहेत. आता या सगळ्यामध्ये कलाचा काय दोष आहे, परंतु या रोहिणीला कलालाच दोषी ठरवायचं आहे आणि तिने ठरवत आहे. तर हे कलाने चांदेकरांवरती आलेलं संकट मात्र दूर केलेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनेलशी कनेक्ट राहा. थँक्यू.